नमस्कार छत्रपती संभाजीनगरकर. नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आहोत की एक आजी आहेत आपल्यासोबत आणि या ठिकाणी जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या त्यांनी हाताने बनवलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात मित्रांनो आणि त्यांच्याकडून माहिती घेऊयात की त्यांनी कशा पद्धतीने बनवलेलं आहे, कशा पद्धतीने ते कुठून आलेले आहेत. तर आजी, तुमचं संपूर्ण नाव सांगा एकदा. शिंदू बोबरान कुंभार. बरं, कुठून आले तुम्ही? राहणार काठी, तालुका तुळजापूर, धाराशिव जिल्हा. अच्छा, धाराशिव जिल्ह्यातून आले तुम्ही. तर काय प्रोजेक्ट आहे तुमचा? ही आमचं गौरी गणपती आणि ही सगळं प्रोजेक्ट आहे ती घरी बनवतो आम्ही. तुम्ही घरी बनवता सगळ्या? 10 महिला येतात. हां, एक काय महिला बचत गटांचा? महिला बचत गट प्रगती महिला. एक पुढे तुमचं या ठिकाणी मित्रांनो बघू शकता तुम्ही, प्रगती महिला स्वयंसहायता उमेद गट अंतर्गत महालक्ष्मी मुखवेटे गणेश मूर्ती उत्पादक काठी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणून ह्या आजी आले. त्यांचा एक महिला बचत गटांचा गट आहे मित्रांनो. आणि त्यांनी खूप सुंदर आणि खूप अशा आकर्षक या ठिकाणी गौरी बनवलेल्या आहे. काही खूप छान अशा मूर्ती बनवलेल्या आहेत. भजनी मंडळ वारकरी. तर तो त्यांच्याकडे जाऊयात, आपण त्यांना विचारून घेऊयात. आजी, हे जे बनवले हे कायसाठी कसं बनवले तुम्ही? ही 12 बलोदर आहे. 12 बलोतेदार, जे की पूर्वी प्रत्येकाला आपण जात नाही. घरचा व्यवसाय सगळं. ही पूर्ण रांगोळी काढालेली, पाटा वाटालेली, सगळी चटणी काढालेली, दळण दळालेली, साळी पकडालेली, स्वयंपाक करालेली. जवळ बाई कोणी. आणि ही दही. आता याच्यामध्ये हे जे आहे तर ते दही उसळताना ते बनवताना सगळं ते आहे. बरोबर. साळी पाकडायची जर आहे तर ते पूर्ण पाकडताना साळे पाकडताना दळा लागली. आणि हे काय दाखवलेलं ही स्वयंपाक करायला लागली. स्वयंपाक करवताना. बरोबर. आता हे जे आहे ते सगळे आपले भजनी मंडळ महाराष्ट्र राज्यामध्ये आपण जर बघितलं तर भजनी मंडळ हे सगळं भजनी मंडळ या ठिकाणी पारंपरिक दाखवलेलं आहे. हे पूर्ण आपण जर बघितलं तर दिंडीमध्ये ज्या पद्धतीने सगळे पंढरपूरला सगळे वारकरी निघतात ते या ठिकाणी सगळा पोशाख त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे. पुढे या ठिकाणी एक कुंभार असेल मडके करवताना. ही काय कुंभार आहे. इथं कुंभार आहे, बांगडेवाला आहे, दही उसळताना. बरोबर. आणि या ठिकाणी माऊलीचा रथ. ज्ञानेश्वर माऊलींचा हा सुंदर असा रथ बनवलेला आहे. इथं म्हणजे पालखी आहे माऊलींची. स्वामी समर्थ राधाकृष्णांचं खूप सुंदर असं मित्रांनो या ठिकाणी राधाकृष्ण झुल्यामध्ये बसवताना या ठिकाणी खूप आकर्षक. आणि मित्रांनो, हे जे सगळं दिसतं आहे हे कुठं रेडीमेड स्वरूपाचं नाही आहे, तर हे स्वतः ह्या महिला बचत गटांनी स्वतः घरी बनवलेलं आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी काही मावळे आहेत. शिवाजी महाराज. खूप सुंदर असे त्यांना पोशाख आणि सुंदर असा कपडे देखील त्यांना परिधान केलेले आहेत. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक महिला आपल्याला तिथे दाखवलेली आजीनं खूप सुंदर बनवलेलं आहे. काय करताना पुरण वाटायला लागली. आपण जर बघितलं तर आपला महाराष्ट्रामध्ये कुठलाही सण असेल, उत्सव असेल तर त्या ठिकाणी पुरणपोळ्याचा जो स्वयंपाक केला जातो तो स्वयंपाक या ठिकाणी कशा पद्धतीने करतात, पुरण कशा पद्धतीने वाटतात. आताचे जर आपण महिला जर बघितलं तर त्यांना पुरण करायचं सांगितलं आधी त्या कशामध्ये पुरण करतात? मिक्सर मध्ये. ते मिक्सर मध्ये गर्र काढून घेतलं का ती पुरणाच्या पोळीला चव येत नाही. पण मित्रांनो, अशा पद्धतीनं हे जर पुरणपोळी जर केली त्याला अशी छान पद्धतीनं. आता मित्रांनो, पुरण वाटल्याच्या नंतर त्याला म्हणजे ते पुरण आताच्या महिलेला जर आपण विचारलं तर तिला ते पुरणाची पोळी सुद्धा येऊच येणार नाही. पण हे अशा पद्धतीने बनवताना या ठिकाणी दाखवलेलं आहे. अजून आपण जर इकडे बघितलं या ठिकाणी रांगोळी काढताना दाखवलेलं आहे. हे देखील खूप सुंदर असं बनवलेलं आहे. बरोबर. या ठिकाणी दही उसळताना आपण जे बघतो की दही असेल, ताक असेल, ते गावरान पद्धतीनं जे असं आहे. आता तर मशनीनं बनवतात, पण पूर्वीच्या काळी अशा पद्धतीने हे सगळं बनवलं जात होतं. या ठिकाणी दळण पूर्ण जात्यावरती दळण दळवताना दाखवलेलं आहे मित्रांनो. बरं आजी, आता हे झालं, पण आता यांची तुम्ही विक्रीसाठीच ठेवलेले आहेत. बरोबर. तर तुमचा मोबाईल नंबर मित्रांनो, मोबाईल नंबर आणि ते मी खाली लिंकमध्ये देणारच आहे. तर एकंदरीत त्याची रेट कशी सांगितलेली आहे तुम्ही? आता ही पर पीस 600 रुपये. आता आपल्या सगळ्या जे पब्लिक आहेत त्यांना कायसाठी उपयुक्त येणार हे सगळं? ही रुकवतासाठी येणारी आणि घरचे महालक्ष्मी असतील आणि महालक्ष्मी आपण दरवर्षी बसत गौरी त्या ठिकाणी डेकोरेशन असेल, ही सगळ्यात चालतंय. गौरी गणपती चालतंय, महालक्ष्मीला चालतंय आणि रुकवतासाठी चालतंय. ही सगळं ही पूर्ण जी आहे ती रुकवतासाठी सेट आहे. तुम्हाला जर कोणाची ऑनलाईन ऑर्डर झाली तर तुम्ही पोच करता, तुमचा मोबाईल नंबर वगैरे देतो मी. 4 जिल्ह्यात आणि 6 देशात आमचा माल जातो बाहेर. आम्ही पद्धतशीर पाठवतो, पॅकिंग ऑनलाईन सगळं करून सगळं पूर्ण पद्धतशीर पाठवतो. अतिशय छान आहे मित्रांनो. नक्कीच तुम्हाला यांचा मोबाईल नंबर जो आहे तो खाली लिंकमध्ये मी देणार आहे. नक्कीच यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती यांच्याकडून तुम्ही मागू शकता. भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओ. ओके. नमस्कार छत्रपती संभाजीनगरकरांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे. मित्रांनो, आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं आपण
तर पेढा आपण जर घ्यायला गेलो मार्केटमध्ये घ्यायला गेलो किंवा बिकानेरमध्ये घ्यायला गेलो त्याची टेस्ट असेल ते खाल्ल्याच्या नंतर अनेक त्रास देखील पोटामध्ये होतात, त्याचे पोटाचे वेगळे विकार होतात. पण या ठिकाणी आपल्या महिला बचत गटाचा एक ग्रुप आहे, त्यांनी खूप सुंदर पद्धतीने पेढा बनवलेला आहे आणि त्यापासून कुठलाही त्रास होणार नाही असा त्यांनी पेढा बनवलेला आहे. आणि आपल्यासोबत बचत गटाच्या CRP मॅडम आहेत, साठे मॅडम म्हणून आपल्या गेवरे ग्रुप वनच्या आहेत, त्या पण आपल्यासोबत आहेत. त्यांच्या मार्फत हे बरेचसे सगळे आणखी त्यांच्या सहकारी पण आहेत, पंढरपूरमधून आहेत त्या देखील त्यांच्या सहकारी. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी या गटाला कसं प्रवृत्त केलं आणि कशा पद्धतीने त्यांनी यांना हे बनवण्यासाठी. मॅडम तुमचा एकदा परिचय सांगा आमच्या सर्व प्रेक्षकांना. नमस्कार, माझे नाव रेखा कल्याण साठे, मी गेवराई ग्रुप वन येथे ICRP म्हणून कार्यरत आहे. ओके, तुमचं खूप खूप स्वागत मॅडम आपल्या चॅनलवरती अगोदर. धन्यवाद. आणि बघा या ताईंनी खूप छान पेढा बनवलेला आहे आणि तो म्हणजे आपण जेव्हा खातो मिठाईच्या इथला तर आपल्या पोटाला त्रास होतो, पण हा यांचा घरगुती पेढा आहे, त्याने आपल्या पोटाला त्रास नाही होणार आहे आणि आरोग्यासाठी खूप छान आहे आणि शुगर फ्री पण येतो. शुगर फ्री पण आहे. तर ताई तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव द्वारका विक्रम शिंदे, राहणार भिंडोळ. मी ICRP म्हणून कार्यालयात आहे. बरं, आणि आता हिच्या भेट द्यायला आलेले आहे. ओके, विशेष धन्यवाद. ताई तुमचं काय नाव? नमस्कार, माझे नाव राधा ज्ञानेश्वर घोडके, मी परदेशी ICRP आहे व मी हा ताईचा पेढा खरेदी करण्यासाठी आले आहे. हा घरगुती पेढा आहे व आरोग्यासाठी खूप छान आहे आणि आपण सुद्धा दुकानातले न घेता घरगुतीच वापरले पाहिजे. नक्कीच मित्रांनो, हे महिला बचत गटाने खूप सुंदर असा पेढा बनवलेला आहे. नक्कीच जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये इथं जवळपास जर असेल तर नक्कीच इथं भेट द्या. मी देखील एक थोडीशी टेस्ट करून बघतो. खूप सुंदर अशी टेस्ट आहे मित्रांनो, नक्की व्हिजिट द्या. मी या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर देखील खाली लिंक